नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आपण सुरू करणार आहोत इयत्ता 6वीतल्या गणित विषयातल्या दुसऱ्या धड्याचा उरलेला भागास. त्याचे नाव आहे कोन. आता या भागामध्ये आपण काय काय अभ्यास करणार आहोत, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कंपास पेटीमधले असलेल्या साधनांची आपण ओळख करून घेऊया आणि त्याचा वापर कसा आणि कुठे करायचा हे पाहून घेऊया. त्यानंतर आपण या साधनांचा वापर करू कशासाठी, तर कोन दुभाजक काढण्यासाठी. तर चला सुरू करूयात, त्यांची ओळख करून घेऊया पहिले. तर साधारणतः आपल्या कंपास पेटीमध्ये काय काय वस्तू असतात, तर आपल्याला माहिती आहे पेन असतो, पेन्सिल असते, खोडरबर असते, मोजपट्टी म्हणजेच फुटपट्टी असते आणि कटर असतो. हे सोडून सुद्धा अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. त्या म्हणजे कुठल्या, तर चला आता या चित्रांमध्ये पाहू काय काय दिलेले आहे. इथे तुम्ही पाहू शकता कंपास, ज्याला 2 टोक आहेत. दुसऱ्या टोकावरती आपण पेन्सिल ठेवलेली असते. आता ह्याचा वापर कशासाठी, तर याचा आपण वापर करतो कंस काढण्याकरता. एका बिंदूवरती हे टोक ठेवतो आणि एक विशिष्ट अंतर घेऊन या पेन्सिलने दुसऱ्या ठिकाणी एक कंस काढला जातो. नंतर मोजपट्टी कशाला, तर मी आताच म्हटले एक विशिष्ट अंतर ह्या कंपासच्या 2 टोकांमध्ये घेतले जाते. ते अंतर आपण या फुटपट्टीच्या सहाय्याने घेतो आणि तेवढ्या अंतराचा आपण एक कंस काढू शकतो. कोन मापक, तर आपण आधीच्या भागात पाहिले, आपण विशिष्ट प्रकारचे कोन आपण पाहिले. त्या कोनाचा प्रकार आपण पाहिला, म्हणजेच लघु कोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, पूर्ण कोन, प्रविशाल कोन. तर या कोन मापकाच्या सहाय्याने आपण ते कोन काढतो. आता यानंतर काय आहे, तर ही अशी एक वस्तू किंवा हे असे एक साधन आपण आपल्या कंपास पेटीमध्ये पाहिले. तर हे साधन कुठलं, तर याला म्हणतात कर्कटक. तर या कर्कटकाचा उपयोग काय, खरं तर 2 बिंदूंमधले अंतर मोजण्यासाठी हा कर्कटकाचा उपयोग केला जातो. तो कसा, तर एका बिंदूवर हे टोक ठेवायचं, दुसऱ्या बिंदूवर हे दुसरं टोक ठेवायचं. तेवढेच अंतर घेऊन आपण मोजपट्टीचा वापर करायचा आणि त्या मोजपट्टीच्या शून्यावरती हे दुसरं एक टोक ठेवून दुसरं टोक दुसऱ्या अंतरावर ठेवून आपल्या 2 टोकांमधले अंतर मोजले, म्हणजेच आपण खरं तर 2 बिंदूंमधले अंतर मोजल्यासारखे आहे. त्यानंतर येतात ह्या 2 गोष्टी, यांना म्हणतात गुण्या. गुण्याचा वापर काय, आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्या कंपास पेटीमध्ये असतात. तर गुण्यांचा वापर आपण 90 अंशाचा, 30 अंशाचा, 60 अंशाचा किंवा 45 अंशाचा कोन काढण्यासाठी वापरतो. म्हणजेच आपल्याकडे जर कोन मापक नसेल तर आपण याचा वापर आपण करून कोन काढू शकतो. तर चला आपण सुरू करूयात, या सर्व गोष्टींचा आपण वापर करूया. तर पहिले आहे कोन दुभाजक, ज्यालाच म्हणतात अँगल बायसेक्टर. आता अँगल बायसेक्टर कंपासच्या सहाय्याने कसा काढला जातो. कंपास कसा असते, तर एका साईडला एक टोक असतं, दुसऱ्या टोकाला आपल्याला पेन्सिल लावावी लागते आणि दोघांमध्ये एक विशिष्ट आकार घेऊन आपण नेहमी एक कंस काढतो. तर ह्या कंपासच्या सहाय्याने कसा कोन दुभाजक काढला जाईल, तर एक काम करू, कुठल्या तरी एक मापाचा आपण एक कोन काढूया. त्या कोनाचे नाव आहे कोन ABC. आता लक्षात ठेवा, हे बी हा नेहमी त्या कोनाचा शिरोबिंदू असतो आणि AB आणि BC किंवा BA आणि BC हे असतात त्या कोनाच्या बाजू. तर चला कंपासामध्ये सोयीस्कर अंतर ठेवून त्याचे एक टोक B बिंदूवर ठेवा, म्हणजेच कोनाच्या शिरोबिंदूवर ठेवा आणि ते विशिष्ट अंतर घेऊन किरण BA आणि BC यावरती एक आपण कंस काढू. त्या कंस काढल्यानंतर तिथे आपण त्या कंसाला P आणि Q असे नाव देऊया. तर पाहूयात आपण काय केले. तर हा आहे आपला एक कोन, ज्याचे नाव आहे ABC किंवा CBA असे लिहिले तरी चालते. मी तुम्हाला म्हटले कंपासचं एक टोक ह्या शिरोबिंदूवर ठेवा आणि एक विशिष्ट प्रकारचे अंतर घेऊन पेन्सिलने इथे एक आपण कंस काढला. या BA बाजूवरती आणि ह्या BC बाजूवरती आपण कंस काढला. जिथे ती बाजू, जिथे हा कंस या बाजूला छेदला, तिथे आपल्या त्या छेदन बिंदूला नाव दिले P आणि दुसऱ्या छेदन बिंदूला नाव दिले Q. आता पुन्हा कंपासमध्ये पुरेसे अंतर घेऊन कंपासचे टोक आता P बिंदूवर ठेवा आणि कोणाच्या अंतर्भागात एक कंस काढा. तसेच आपण Q बिंदूवर ठेवून सुद्धा दुसरा एक कंस काढू.
आता अंतर्भाग म्हणजे ह्या दोन कोणाचा अंतर्भाग. तर आपण काय करायचंय, कोणाचे कंपासचे एक टोक इथे ठेवा आणि पेन्सिलने आतल्या भागेला विशिष्ट अंतर घेऊन इथे एक कंस काढू. तेवढेच अंतर त्या कंपास मध्ये ठेवून ते कंपासचे एक टोक इथे ठेवा आणि पेन्सिलने इथे दुसरा एक कंस काढा. लक्षात ठेवा, हा कंस काढताना पेन्सिल आणि कंपासच्या दुसऱ्या टोकामधले अंतर बदलता कामा नये. आता एक काम करू, ह्या बी मधून आणि ह्या छेदन बिंदू मधून एक जाणारी सरळ रेष काढू. या छेदन बिंदूला आपण एक नाव देऊ ओ. तर आपण एक काम केले, त्या छेदन बिंदूला ओ नाव दिले आणि बी बिंदू पासून एक किरण आपण काढली जी त्या छेदन बिंदू मधून गेली. तर हा बी ओ म्हणजेच ही जी किरण आपल्या बी पासून ओ च्या डिरेक्शनने किंवा दिशेने जात आहे, ही किरण बी ओ हा खरा तर कोन एबीसी चा दुभाजक झाला. तर अशा प्रकारे आपण कोन दुभाजक काढतो. आता पुढची गोष्ट, दिलेल्या कोनाच्या मापा एवढा माप असणारा कोन कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने काढणे. म्हणजे हा एक मापाचा कोन दिलाय, हा असाच कोन आपल्याला काढायचा आहे, परंतु फक्त कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने काढायचा आहे. तर चला, उदाहरणार्थ काय, या सोबतच्या आकृतीमध्ये एक कोन दिला आहे एबीसी, ज्याचा आरंभ बिंदू आहे बी आणि ए च्या दिशेने आणि सी च्या दिशेने आपल्याला दोन किरणे जातात, त्याचं नाव आहे बी ए आणि बीसी. तर तुम्ही पाहू शकता, हा बी हा त्याचा शिरोबिंदू झाला आणि या कोन एबीसीच्या बी ए आणि बीसी या दोन बाजू झाल्या. आता आपल्याला एबीसी एवढाच एक कोन काढायचा आणि त्या कोनाचे नाव आहे कोन पी क्यू आर. तर चला सुरू करूयात. कंपास आणि पट्टी, मोज पट्टीच्या सहाय्याने हा एबीसी एवढाच पी क्यू आर नावाचा कोन आपण काढूया. तर पहिले आपण एबीसी कसा काढला ते पाहू. तर पहिले किरण क्यू आर काढा. म्हणजेच आपल्याला पी क्यू आर साठी एक क्यू नावाचा एक छेदन बिंदू लागेल आणि आर दिशेने आपल्याला एक सरळ एक रेष मारायची, ती झाली आपली किरण क्यू आर. आता कंपास मध्ये सोयीस्कर अंतर घ्या आणि पुढे कंपासचे टोक कोन एबीसीच्या शिरोबिंदू म्हणजेच बी वरती ठेवा आणि किरण बी ए आणि बीसी यांना छेदणारा एक कंस काढा. त्यांना नाव देऊ आपण डी आणि ई. म्हणजेच काय, कंपासचे एक टोक इथे ठेवा आणि पेन्सिलने एक विशिष्ट अंतर घेऊन ए म्हणजेच ह्या बी ए बाजू आणि बीसी बाजूवरती एक कंस काढला. त्या छेदन बिंदूला म्हणजेच ह्या बाजूला हा जो कंस छेदून गेला त्याला म्हणतात छेदन बिंदू. तिथे आपण डी आणि तसंच ई याचे दोन नाव देऊ. आता कंपास मधले घेतलेले अंतर तसेच कायम ठेवून आपण जी क्यू आर नावाची एक किरण काढली, तिथल्या क्यू या शिरोबिंदूवरती कंपासचे टोक ठेवा आणि तेवढ्याच अंतर ठेवून कंपासचे तेवढ्याच अंतर ठेवून ह्या क्यू आरच्या किरणवरून एक आपण कंस काढला. हा कंस रेषा क्यू आर ला ज्या बिंदूत छेदतो त्याला आपण टी असे नाव दिले. आता दुसरी गोष्ट, आता पुढचे कसे करायचे, तर आता कंपासचे एक टोक ई बिंदूवर ठेवून कंपास मधील पेन्सिलचे टोक डी वर पडेल इतके अंतर कंपास मध्ये घ्या. म्हणजे मागच्या आकृतीमध्ये आपल्याला डी आणि ई असे दोन छेदन बिंदू भेटले होते, तर आपल्याला ई वरती कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि दुसरं पेन्सिलचे टोक डी वरती ठेवायचं आहे आणि ते दोन अंतर आपल्याला जसे तसे घेऊन आपल्याला आता पुढची कृती करायची आहे. आता ती कृती अशी, आता त्या कंपास मधलं अंतर न बदलता कंपासचे एक टोक टी वरती ठेवा आणि त्याच अंतरावरती ह्या कंसाला छेदणारा अजून एक कंस काढा, जो आपण ई वरती कंपासचे एक टोक ठेवून डी वरती पेन्सिलचे टोक घेतले होते आणि तेवढेच अंतर घेऊन इथे टी वरती कंपासचे टोक ठेवून या पेन्सिलने समान अंतरच ठेवून या एस ला आपण एक कंस काढला. आता त्या छेदन बिंदूला आपण एस असे नाव देऊ आणि क्यू पासून या एस च्या दिशेने जाणारा एक आपण किरण काढू. तर ह्या किरणाला पुढे जाऊन आपण नाव देऊ पी. तर अशा प्रकारे आपला तयार झाला कोन पी क्यू आर, ज्याचे जर आपण कोन मापकाने जर हे कोन किंवा हे माप मोजले तर आपल्याला कोन एबीसी एवढाच मिळेल. तर आज आपण काय शिकलो, तर आज आपण शिकलो कंपास पेटीतील वेगवेगळी साधनांची ओळख आणि त्यांचा वापर, मुख्यतः कंपास आणि फुटपट्टीचा. त्यानंतर आपण पाहिला कोन दुभाजक कसा काढतात
आणि दुसरा पाहिला की एका कोणा एवढा दुसरा कोन काढला, पण ते सुद्धा कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने. तर चला यापुढे आपण सराव संच सोडूया. भेटूयात पुढल्या भागात. धन्यवाद.